जय हिंद मित्रांनो, तुमचं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आपण काही वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। हे प्रश्न तुमच्या 2025 मध्ये येणाऱ्या वनरक्षक भरतीमध्ये हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल। तर वेळ न बोलता चला व्हिडिओला सुरू करूया। पहिला प्रश्न आहे, सौर मंडळातील सर्वात मोठे ग्रह कोणते आहे? कोणते आहे सौर मंडळातील सर्वात मोठे ग्रह? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी, गुरु। पुढचा प्रश्न, जागतिक पर्यावरण दिवस या दिवशी साजरा केला जातो। कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक पर्यावरण दिवस? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी, 5 जून या साली जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो। पुढचा प्रश्न, जालियनवाला बाग या ठिकाण कुठे आहे? कोणत्या राज्यात आहे जालियनवाला बाग? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, पंजाब। पुढचा प्रश्न, विदर्भातील समाविष्ट नसलेला जिल्हा, खालील जिल्ह्याचे पर्याय दिलेले आहे, त्यापैकी विदर्भात कोणता जिल्हा येत नाही ते सांगायचं आहे। तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, जळगाव जिल्हा। कोणत्या विभागात येते? नाशिक। पुढचा प्रश्न, प्रसिद्ध गीर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? कोणत्या राज्यात आहे गीर अभयारण्य? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, गुजरात या राज्यात आहे। पुढचा प्रश्न, हुतात्मा दिवस या दिवशी साजरा केला जातो। कोणत्या दिवशी साजरा केला जातो हुतात्मा दिवस? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, 30 जानेवारी। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील एक प्रमुख रेल्वे जंक्शन कोणता आहे? महाराष्ट्रातील एक प्रमुख रेल्वे जंक्शन कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक बी, भुसावळ। पुढचा प्रश्न, प्रतापगडचा किल्ला कोठे आहे? कोणत्या ठिकाणी आहे प्रतापगडचा किल्ला? कोणत्या राज्यात आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, सातारा। पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय खेळ? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, हॉकी। पुढचा प्रश्न, शिवाजी महाराज यांचे पत्नीचे नाव काय होते? शिवाजी महाराज यांचे पत्नीचे नाव यायला पाहिजे मित्रांनो, कमेंट करा येत असेल तर। तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी, साईबाई। पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय कामगार दिवस केव्हा साजरा केला जातो? केव्हा असतो आंतरराष्ट्रीय कामगार दिवस? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, 1 मे। पुढचा प्रश्न, पश्चिम दिशेकडे वाहणारी नदी दिलेली नदी आहे, 4 नदीपैकी एक नदी आहे जे पश्चिम दिशेला वाहते आणि बाकीचे दुसऱ्या दिशेला वाहते। तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, तापी ही नदी पश्चिम दिशेकडे वाहणारी नदी आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीची लांबी सुमारे इतकी आहे। किती आहे महाराष्ट्राची समुद्र किनारी पट्टी? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, 720 किलोमीटर। मित्रांनो, तुम्ही कमेंट करून सांगा भारताला किती समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे। पुढचा प्रश्न, पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा कोणता आहे? पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, सूर्य। पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला प्रदेश कोणता आहे? सर्वाधिक लोकसंख्या असलेला प्रदेश? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी, उत्तर प्रदेश ही भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला राज्य आहे। थँक्यू फ्रेंड्स, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच प्रश्नांसाठी नवीन प्रश्नांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।